नमस्कार मित्रांनो. खूप दिवसानंतर मी आज YouTubeवरती आलेलो आहे. कारणही तेच आहे. भरपूर साऱ्या मुलांचे कॉल्स आणि मेसेज आहेत, की सर आर-टी-ओ-एम-चं नोटिफिकेशन येते आहे. अजून पण तुम्ही YouTubeवरती सेशन घेतलेले नाही आहेत. बाकी एक्झामचं ठीक आहे, काही हरकत नाहीये. पण आर-टी-ओ-एम-ला आम्हाला तुमची गरज आहेच आणि आम्हाला तुमचे गाईडन्स आवश्यकच आहे. तर मित्रांनो, मी आर-टी-ओ-एम एक्झामबद्दल भरपूर सारा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि आता खरंच गरज आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना माझ्या सेशनची आणि माझ्या गाईडन्सची. तर आपण इथून पुढे काय करणार आहे, जी गाईडन्सची सीरीज आहे मी ते सुरू करणार फ्रीमध्ये आणि YouTubeवरती पण असणार आहे, Instaमध्ये पण असणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी YouTube आणि Insta फॉलो नसेल केलं, त्यांनी फॉलो करून घ्या. त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे आणि इथून पुढे आपण सेशन सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, जे विद्यार्थी माझ्यासोबत कनेक्टेड होते 2017, 2013, 2020 मध्ये मेकॅनिकलच्या भरपूर साऱ्या एक्झाम झाल्या त्यांना. तर त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, की माझी ओळख काय आहे किंवा माझं गाईडन्स का बरं त्यांना आवश्यक आहे. पण जे विद्यार्थी आपल्यासोबत नवीन आहेत, नवीन जोडता आहेत, ज्यांना माझी ओळख नाहीये किंवा त्यांना माहिती नाहीये काय म्हणजे माझ्याबद्दलचे, म्हणजे आपण गाईडन्स का बरं घ्यावं? लक्षात घ्या मित्रांनो, ही आर-टी-ओ एक्झाम जी आहे, ही काही जनरल रेग्युलर एमपीएससारखी एक्झाम नाहीये. ही कधीतरी येते. म्हणजे 4-5 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये काही असं फ्रिक्वेन्सी माहिती नाहीये, व्हॅकन्सी किती असणार काही डिक्लेअर नसते. खूप सारे खचके खडगे आहेत ह्या एक्झाममध्ये आणि अशा वेळेस भरपूर सारे विद्यार्थी 2020 पासनं, 2017 पासनं किंवा नंतर ही वाट बघतात एक्झामची, की हे आता एक्झाम आल्यानंतर मी क्रॅक करणार आहे. आणि अशा वेळेस ही अपॉर्च्युनिटी जर एवढ्या वर्षानंतर येते, तर ह्या ठिकाणी आपण रिस्क घेऊ शकत नाही, की 1 मार्क, 2 मार्क जरी इकडे-तिकडे झाला तरी सिलेक्शन जातात. मी भरपूर सारे असे मुलं बघितलेत, की त्यांच्या अर्ध्या मार्काने, 1 मार्काने गेले आहेत. जे मुलं 2017 मध्ये माझ्यासोबत होते नव्हते आणि ते 2020 मध्ये आले. सर तुम्ही 2020, 17 मध्ये आम्हाला भेटले असते, त्याच वेळेस आमचं सिलेक्शन झालं असतं. असे त्या मुलांचे हे आहेत. तर सजेशन माझं म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे, की कोणाकडनंही तुम्ही गाईडन्स घेता, पहिले त्यांचा प्रोफाईल बघणं खूप आवश्यक आहे आणि त्यामुळेच मी माझा प्रोफाईल तुम्हाला सांगणार आहे, की माझ्याकडनं गाईडन्स का बरं तुम्ही घेणं आवश्यक आहे किंवा का बरं तुम्ही घ्यावं. तर मित्रांनो, मी माझी ओळख करून देतो. मी धनंजय कचाले. 2003 मध्ये माझा डिप्लोमा कंप्लीट झाला. त्याच्या आधी मी आय-टी-आय पण केलेलं आहे ट्रॅक्टर मेकॅनिकमध्ये. म्हणजे मी एकदम ग्राउंडवरून आलेलो आहे. गावाकडे एकदम चिखली तालुक्यामध्ये छोटं गाव माझं किन्हीसवळ. तिथून आलेलो आहे. शेतकरी कुटुंबामधलाच आहे. तर तुमच्यासारखंच आहे बॅकग्राऊंड. म्हणजे मी सायकॉलॉजी ओळखू शकतो तुम्ही काय करताय नक्की, तुम्हाला काय आवश्यक आहे. 2003 मध्ये माझा डिप्लोमा झाला. त्या वर्षी आर-टी-ओच्या व्हॅकन्सी आल्या होत्या 2003 मध्ये. परंतु माझ्याकडे त्यावेळेस ड्रायव्हिंग लायसन्स, गॅरेज एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी त्यावेळेस अप्लाय नाही करू शकलो. त्याच्यानंतर 2005 मध्ये व्हॅकन्सी झाल्या. 2005 मध्ये माझ्याकडे सगळ्या रेडी होत्या गोष्टी आणि मी 2005 ला अप्लाय पण केलं. पण त्यावेळेस ऑफलाईन म्हणजे बाय पोस्ट एम-पी-एससीला कुरिअर करायच्या होत्या गोष्टी किंवा त्यांचे हॉल तिकीट पण कुरिअर यायचे. मग मला ते कुरिअर खूप एक्झाम झाल्यानंतर भेटलं. त्यावेळेस माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि 2005 मध्ये माझं सिलेक्शन 100% झालं असतं. परंतु एनीहाऊ त्यावेळेस कधी नशिबात नसेल, नशीब पण खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो आपल्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेस नसेल. मग नंतर माझी डिग्री झाली. एम-टेकला मी गेट बेसिसवरती गेटमध्ये चांगला स्कोर होता. व्ही-एन-आय-टीमध्ये एम-टेक केलं. त्यानंतर बाकी पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत राहिलो. ओ-एन-जी-सीमध्ये ॲज एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून सिलेक्शन झालं, तिथे होतो. त्याच दरम्यान भरपूर सारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण दिल्या, सिलेक्शन पण झाले. पुन्हा आणखी 2011 मध्ये सांगायची गोष्ट 2011 मध्ये आर-टी-ओच्या पुन्हा एक्झाम आल्या. त्यावेळेस पुन्हा मी एक्झाम दिली. त्यावेळेस ती पहिल्याच वेळेस एक्झाम दिली आणि पहिल्याच वेळेस माझं सिलेक्शन फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं सिलेक्शन होतं आर-टी-ओ-एम-ला. परंतु ओ-एन-जी-सीमध्ये मला कम्फर्टेबल वाटलं आणि तो जॉब मी कंटिन्यू केला. मग 2013 मध्ये पुन्हा आर-टी-ओच्या व्हॅकन्सी आल्या. माझा जॉब चांगला सुरू होता. खूप छान कंपनी होती ओ-एन-जी-सी. पण मग तिथे काही टेक्निशियन लेव्हलचे स्टुडंट होते आणि त्यांना माहिती होती माझं आर-टी-ओ सिलेक्शन आहे. तर ते मुलं माझ्याकडनं गाईडन्स घ्यायचे. आम्ही तिथे भरपूर सारे अनऑफिशियल क्लासेस घेतले आहेत. तर तिथून सारे जे अनऑफिशियल Facebookवरती याच्यावरती वगैरे मी त्यावेळेस गाईडन्स दिलं. तर 2013 मध्ये अनऑफिशियली पण माझे भरपूर सारे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. मग नंतर 2017 मध्ये पुन्हा व्हॅकन्सी आल्या आणि भरपूर सारे होतेच विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड. मग म्हटलं अरे Facebookवरती आणि फक्त फोन कॉलवरती वगैरे गाईडन्स तेवढं इनफ नाहीये. तर मग मी ऑफिशियल क्लासेस सुरू केले 2017 मध्ये. संभाजीनगरला सुरू केले क्लासेस. त्याच्यानंतर पुणे, नाशिक आणि नागपूरला पण आपण क्लासेस सुरू केले. तर 17 मध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये ज्यावेळेस सुरू केले त्याच वेळेस आमचे 200 पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झाले. मग वेटिंगमध्ये ते 250-300च्या पण पुढे निघून गेलेत विद्यार्थी. मी स्वतः पण त्यावेळेस एक्झाम दिली होती. त्यावेळेस माझं स्वतःचं पण सिलेक्शन झालं होतं. पूर्ण वेळ तर माझा विद्यार्थ्यांमध्ये जात होता. पण तरीही माझा अभ्यास असल्यामुळे तिथे त्या सत्राला पण सिलेक्शन झालं. म्हणजे 2 वेळा माझं सिलेक्शन आहेत आर-टी-ओला. नंतर मग पुन्हा 2020 मध्ये व्हॅकन्सी आल्या. 2020 मध्ये पण मी चांगलं त्यावेळेस तर आम्हाला एक्सपर्टीज आलीच होती एकदम प्रॉपर प्रोफेशनली आमचे रन करत होते. त्यावेळेस टेस्ट सीरीज खूप दिल्या होत्या मुलांना. भरपूर सारा गाईडन्स करून घेतलं. कट ऑफ हा म्हणजे जनरली 2011-13 मध्ये 151 पर्यंत 52 पर्यंत जात होते. परंतु 2020चा जर कट ऑफ बघितला 240च्या वर कट ऑफ होता याचा सिलेक्शनचा आणि हा रेकॉर्ड ब्रेक होता 240चा कट ऑफ याच्यामध्ये.
परंतु ते आम्ही असू द्या, विद्यार्थी असू द्या, खूप मुलांनी मेहनत केल्या आहेत आणि आम्ही पण त्याच्यासोबत खूप मेहनत केली. खूप स्पेसिफिक त्यांना पेपर दिले, क्वेश्चन दिले, गाईडन्स केलं आणि त्यांचं सिलेक्शन झालं. तर हेच नाही, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मेकॅनिकलच्या खूप साऱ्या एक्झाम घेतल्या मुलांना. आर-आर-बी असतील, एस-एस-सी जे-ई असेल किंवा महाजनको आहे, ITI इन्स्ट्रक्टर आहे, महाराष्ट्र ट्रेनिंग सर्व्हिसेस आहे. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना आपण एकमेव ऑप्शन आणि एकदम चांगल्या चांगल्या प्रकारे मिळवून दिला. सोबत आपल्यासोबत योगेश माने सर टीचर आहेत. त्यांचं पण खूप चांगलं क्वालिफिकेशन आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. नंतर प्रतीक रोडे सर आहेत, तुषार मुसळे सर आहेत. नॉन टेकची पण आपण तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये आपला इग्नाइट अकॅडमीचा नंबर 1 प्लॅटफॉर्म आहे नॉन टेकमध्ये. MPSC मध्ये, सरळ सेवेमध्ये नंबर 1 आहे. त्यामुळे नॉन टेकचाही स्टाफ आपल्याकडे टीचिंग खूप चांगल्या प्रकारे आहे. तर गाईडन्स जे आहे ते अशा व्यक्तीकडनं घ्यावं, मला वाटतं की त्याला त्यातला एक्झाममधला खळाम-खळा माहिती आहे. आणि मी मित्रांनो जगलो आहे 2003 पासून RTOME एक्झाम. मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं पॅशन आहे किंवा माझं फाउंडेशन असतं म्हटलं तर आपल्या इग्नाइट अकॅडमीचं. तर ह्या सगळ्या तुमच्या ह्या रिक्वेस्टमुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे मी काय करणार आहे, तुमच्यासाठी एक गाईडन्स सिरीज सुरू करतो आहे. आतापर्यंत आपण खूप सारे विद्यार्थी RTO सिलेक्शन मिळून दिलं, तर 500 पेक्षा जास्त. इव्हन त्याचा प्रूफ हवा असेल तुम्हाला, तुम्ही कोणत्याही RTO ऑफिसला जा, इव्हन कोणत्याही चेकपोस्टवरती जा, तिथे जे काही RTO ऑफिसर्स आहेत त्यांना विचारा की धनंजय कचाले सर आणि इग्नाइट अकॅडमी नक्की काय आहे, आम्ही त्यांच्याकडनं गाईडन्स घेऊन आम्हाला फायदा होईल का नाही होईल, तर ते तुम्हाला नक्की सांगतील काय असेल तर. म्हणजे आम्हाला सध्या सांगायची गरज नाही किंवा प्रूव्ह करायची गरज नाही. हे सगळे फोटो वगैरे बघतात आहे. मागच्या वेळेस रँक 1 सुद्धा आपल्या क्लासचाच आहे. रँक 1, 2, 3 वगैरे ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी आपले आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही काउंट करून दाखवायची गरज आहे. आपण त्यांना मागच्याच बुलेट गिफ्ट केली होती फर्स्ट रँकला. यावेळेस बघू काय तुमचे रिस्पॉन्स आणि डिमांड आहे, त्याच्यानुसार आपण काय ठरवायचं ठरवू. तर मित्रांनो, मी आता जास्त काही आज वेळ घेतली तुमचा. आपण सीरीज सुरू करणार आहे गाईडन्सची तुमची YouTube, Insta दोन्ही ठिकाणी. Instagramची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्हाला Instagramवरती पण जॉइन व्हा. ज्या काही रेग्युलर शॉर्टमध्ये अपडेट मी तुम्हाला Instaवर देत जाईल आणि ज्या काही मोठे सेशन घ्यायचे ते YouTubeवरती देईन मी तुम्हाला. आणि कंटिन्यूअस तुम्ही, मी स्वतः दोघांनी मिळून आपण काय करू, मेहनत करू. जेवढ्याही काही व्हॅकन्सी असतील त्या प्रॉपर चांगल्या जे क्रीम मुलं आहेत, जे मेहनती आहेत, जे क्वालिफाईड आहेत, त्यांचे सिलेक्शन व्हायला हवे. ह्याच पद्धतीने आपण काय करू, यावेळेस तयारी करू मित्रांनो. तुम्हाला कोणतेही क्वेश्चन असतील, कोणतेही डाऊट असतील, ते सगळे कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट मला खूप हे देणार आहेत, म्हणजे सजेशन देणार की काय व्हिडिओ घेऊन जावे मी. भरपूर सारे आहेत आपल्या एक्झाममध्ये. मागच्या वेळेस काही मुलांचे ड्रायव्हिंग लायसन नव्हते, काही मुलांचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हते, काही मुलांचं टू व्हीलर विथ गिअरचं लायसन, मोपेडचं लायसन होते. अशा काही की भरपूर साऱ्या अडचणी येतात. मी त्या तुम्हाला काय करतो, हळूहळू सेशनमध्ये सांगणार आहे. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, परीक्षेचे क्वेश्चन कुठनं येतात, कुठनं तयारी करावी, कोणते बुक्स रेफर करावे, किती अभ्यास करावा, टार्गेट किती ठेवावे. कारण की टार्गेट शिवाय काही नाही आहे. आपण टार्गेट ठेवणार मागच्या कट ऑफचं, उद्या काय राहील माहिती नाहीये. तर टार्गेट्स कसे ठेवायचे सगळं मी तुम्हाला काय करणार येणार सेशनमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जॉईन करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आपण इथून काय करणार, आता मॅरेथॉन सुरू करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, ऑल दी बेस्ट.